नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, यापूर्वीच्या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तभिसरण संस्थाबद्दल माहिती बघितलेली आहे। त्यामध्ये आपण आर्टरी वेन्स आणि कॅपिलरीज बद्दल माहिती बघितली। त्यानंतर प्लाझ्मा बद्दल जाणून घेतलेला आहे। त्यानंतर आपण रेड ब्लड सेल्स आणि व्हाईट ब्लड सेल्स बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तर आज आपण जाणून घेऊ की प्लेटलेट्स काय असतात आणि प्लेटलेट्सचे मुख्य फीचर्स काय आहेत। तर आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या 3 पेशींपैकी एक इम्पॉर्टंट पेशी म्हणजे प्लेटलेट्स होय। आणि प्लेटलेट्स जे असतात ते त्यांचा जो आकार असतो तो पण द्विबहिवक्र असतो, म्हणजे आरबीसी सारखाच आकार असतो। बाय कॉन्व्हेक्स असं त्याचा आकार असतो आणि ते रंगहीन असतात। आपण म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये रंग राहत नाही। आणि हे जे पेशी आहेत ते फक्त सस्तन प्राण्यातच आढळतात। मॅमेलिया गट आहे त्याच्यामध्ये रक्तभूमिका म्हणजे रक्तपट्टिका प्लेटलेट्स आढळत असतात। यांना आपण थ्रोम्बोसाइट्स असे सुद्धा म्हणतो। जर विचारलं गेलं आरबीसीला काय म्हणतो तो अर्थोसाइट्स, त्यानंतर डब्ल्यूबीसीला ल्युकोसाइट्स आणि रक्तबिंबिका प्लेटलेट्सला आपण थ्रोम्बोसाइट्स असं सुद्धा म्हणतो। या अतिशय लहान असतात, 2.5 ते 5 मायक्रोमीटर व्यास यांचा असतो, म्हणजे आरबीसी पेक्षाही लहान असतात असं आपण म्हणू शकतो। तपकडी सारखे असतात, त्यांचा आकार कसा असतो तपकडी सारखा असतो। रक्तपट्टिका 5 ते 10 दिवस जगतात। किती दिवस जगतात? 5 ते 10 दिवस। आता प्रश्न पडतो की सर रक्तपट्टिका 5 ते 10 दिवस जगतात, तर आरबीसी 127 दिवस जगतात, डब्ल्यूबीसी 3 ते 4 दिवस जगतात, है ना। तर रक्तपट्टिका या 5 ते 10 दिवस जगतात। ओके, पुढे साधारणतः रक्तामध्ये किती असतात? तर 2.5 ते 4.5 लाख प्रति घन मिलीमीटर एवढ्या रक्तपट्टिका प्लेटलेट्स आपल्या बॉडीमध्ये असतात। 2.5 ते 4.5 लाख प्रति घन मिलीमीटर। आणि हाच प्रश्न जर आपल्याला विचारलं गेलं की आरबीसी किती असतात, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की आरबीसी या 51 ते 58 लाख घन मिलीमीटर एवढे असतात। तर जे डब्ल्यूबीसी आहेत ते 5,000 ते 11,000 असतात। डब्ल्यूबीसी किती असतात? 5,000 ते 11,000 एवढ्या डब्ल्यूबीसी आपल्या बॉडीमध्ये असतात। ओके, यांचं मुख्य काम काय आहे तर कॉन्ग्युलेशन म्हणजे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत प्लेटलेट्स फार महत्त्वाचा रोल प्ले करतात, है ना। तर डेंग्यू आहे, मलेरिया आहे, टायफॉइड आहे, या रोगात यांचे प्रमाण कमी होते। ॲक्च्युअलमध्ये डेंग्यूमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स कमी होतात आणि प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे आपल्या इंटरनल ब्लिडिंग सुरू होते, म्हणजे आतल्या ज्या नसा आहेत त्या फाटतात आणि मधल्यामध्येच रक्त वाहने सुरू होते। अशा प्रकारे प्लेटलेट्स जर कमी झाल्या तर आपल्या बॉडीला फार मोठ्या प्रमाणात इंटरनली हार्म होतो आणि तो जो रोगी आहे तो दगावतो सुद्धा। त्यामुळे डेंग्यूमध्ये ॲक्च्युअलमध्ये तर मग प्लेटलेट्स बाहेरून लावले जातात सध्या ॲडमिट करून, आणि तो ट्रीटमेंट फार महाग असतो। तर अशा प्रकारे आपण ब्लडमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तर आता रक्ताबद्दल काही आवश्यक माहिती, म्हणजे हे माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। तर जर प्रश्न आला की शरीराच्या वजनाच्या किती टक्के भाग रक्त होय, तर 8% भाग हा रक्त आहे। आणि या संपूर्ण शरीराच्या पूर्ण बॉडीच्या 60% भाग आहे तर पाणी आहे। म्हणजे आपल्या बॉडीच्या वजनाच्या 60% वजन कशाचं आहे तर पाण्याचं आहे आणि 8% वजन कशाचं आहे तर रक्ताचं आहे। रक्ताचा अभ्यास केला जातो त्याला हेमॅटोलॉजी असं नाव देण्यात आलेलं आहे। ओके, रक्त ही संयोजी ऊती आहे। आता ऊतीचे पण प्रकार आहेत वेगवेगळे, त्याच्यापैकी रक्त कोणती ऊती आहे तर संयोजी ऊती आहे, टिशू ऊती। ओके ना। रक्ताचा साधारणतः जे पीएच असतो सामू असतो, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणतो आपण, तो आहे 7.35 टू 7.45। म्हणजे काय तर रक्त हा बेसिक असतो। काय असतो? बेसिक असतो, अल्कली असतो, बेसिक असतो। ओके, साधारणतः मानवी शरीरात किती रक्त असतो तर 5 लिटर रक्त मानवी शरीरात असतो। हा प्रश्न नेहमी एक्झाममध्ये येत असतो की मानवी शरीरात साधारणतः किती रक्त असतो, तर मानवी शरीरात साधारणतः 5 लिटर रक्त असतो। रक्ताची जी स्पेसिफिक ग्रेव्हिटी आहे ती आहे 1.035 ते 1.075। ओके, आता रक्ताचं मुख्य काम, हा पण एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे याच्यापूर्वी, की वायूचे परिवहन करण्याचं काम रक्ताचं आहे, पोषण तत्वांचे परिवहन करण्याचं काम सुद्धा रक्ताचं आहे, टकाऊ पदार्थाचे परिवहन करणे, आपल्या बॉडीमध्ये टकाऊ पदार्थ जे बाहेर काढले जातात त्यांच्या परिवहन करण्याचं काम सुद्धा रक्ताचं आहे, शरीराचे संरक्षण करण्याचं काम रक्ताचं आहे, विकर व संप्रेरक हार्मोन्स अँड एन्झाईम्स जे असतात त्यांच्या परिवहन करण्याचं काम सुद्धा रक्ताचं आहे, आणि आपल्या बॉडीचा टेम्परेचर संतुलित ठेवण्याचं काम सुद्धा रक्ताचं आहे। हे प्रमुख कार्य रक्त करत असतो, त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे। कारण MPSC ने सुद्धा याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे की रक्ताचे काम कोणते असतात।
तर अशा प्रकारे आपण रक्ताबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयाबद्दल माहिती जाणून घेऊ की आपला हृदय कशा प्रकारे अभिसरण संस्थेचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे हृदय, तर कशा प्रकारे आर्टरीज ब्लड घेऊन हृदयाकडून ब्लड घेऊन बॉडीकडे जातात, वेव्स कलेक्ट करून परत हृदयाकडे आणतात आणि कशा प्रकारे रक्ताचं शुद्धीकरण होतो हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.